शासनाकडून राबवण्यात येणारे सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहोचावा, महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने 22 मे रोजी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे। यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजना राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे। ग्रामपंचायत चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे, महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूंचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे, लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे, अनिष्ट रूढींचे निर्मूलन करणे, महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्याचा सहभाग वाढवणे, महिला किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करणे हा आहे। ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी अध्यक्ष असणार। तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे महिला व ग्रामविकास अधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असणार आहेत, तर विभाग स्तरावरचे अध्यक्ष हे आयुक्त तर राज्य स्तरावरचे मंत्री असणार आहेत। ग्रामपंचायतीला मिळणार लाखोंचा पुरस्कार, यामध्ये तालुकास्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय 25,000, जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम 5 लाख, द्वितीय 3 लाख, तृतीय 1 लाख, तर राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम 10 लाख, द्वितीय 7 लाख आणि तृतीय क्रमांकासाठी 5 लाख। बालविवाह प्रतिबंध उपाययोजना करणे, सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, हुंडा प्रथेस प्रतिबंध करणे, गाव कौटुंबिक हिंसाचार मुक्त करणे, 10वी-12वी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, नवीन बचत गट निर्मिती करणे, गावात शेतकरी महिलांच्या नावाने असलेल्या संख्या आरोग्य तपासणी, संस्थात्मक प्रसूती वाढवणे, शाळाबाह्य मुलींच्या संख्येवर नियंत्रण करणे आदी। आदिशक्ती अभियानासाठी तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर आदिशक्ती अभियान पुरस्कारासाठी समितीची स्थापना करण्याच्या सूचना सर्व तालुक्यातील बालविकास अधिकारी यांना दिल्या आहेत। या अभियानामुळे ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील दिला जाणार आहे। ग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार निवड करण्यासाठी महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक, पुरुष प्रतिनिधी असे 8 सदस्यांची समिती कार्यरत असणार आहे, अशी माहिती जिल्हा व बालकल्याण विभाग अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली।